ती नाटकं चालतात आंघोळ झाली की 15-20 दिवस टॉवेल काढले की म्हणजे असे होतात की हे 2 टॉवेल. आता नेमकीच बेडशीट फाडली, 2 तुकडे केले बेडशीटचे. हे पूर्ण म्हणजे काय टॉवेल ते जाळूनच टाकण्यास रे, आता खराब झाली. घे 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 ना, आता घे ना, तर मम्मी आली तर घ्यायचं नाही. घे. आंघोळ घालणं श्रेयाकडेच आहे. ती चांगली आंघोळ घालते त्याला. पाहते पाहते पाहते. पुसायचं जीवार येतं. आंघोळीचं नाही येत जीवार, पण अंग पुसायचं जीवार येतं. बाहेरचं काही करायला लागलं की घरातलं तसंच राहतं. भांडे लावायचे राहिले, बाकी सगळं राहिलं. आणि उन्हाळा तापायला सुरुवात झालेली आहे आता. तर इकडे ऊन खूप आहे. त्यातल्या त्यात झाडं जर त्या कुंड्या जर सावलीमध्ये नाही ठेवल्या तर त्याच्यामध्ये पावसाळ्यापर्यंत झाडच दिसत नाही. गुलाबाचे झाडं भरपूर आणलेली होते, त्यातले काही 1-2 दिसतील, नाही तर जातात आहे. खूप झाडं जातात इकडे, पण दरवर्षी आवड असली की दरवर्षी ते लावल्याच जातात. सुरुवातीला असं ठरवलं जातं की मठातलंच पाणी प्यायचं. मी तर दरवर्षी ठरवते सुरुवातीला की मठातलंच पाणी प्यायचं. यावर्षी फ्रीजमधलं पाणी प्यायचंच नाही. पण जसा जसा उन्हाळा सुरू होऊन जातो तसं बरोबर फ्रीजकडे एखादं थोडा थोडं करता करता ते फ्रीजपर्यंत येतच. कारण मठातलं पाणी थंडच होत नाही. इकडे ऊनच तसं आहे. जे खामगावमध्ये राहतं त्यांना माहिती आहे, आणि खामगावमध्ये राहतात त्यांच्यापेक्षा जे दुसरीकडून येतात तिथे त्यांना जास्त माहिती आहे. कारण माझ्या गावाकडचे जर आले तर उन्हाळ्यामध्ये तर ते येतच नाही. ते नको बाबा तुमच्या घरी. बॉटल घेतलं मी. तर जी वस्तू गावामध्ये भेटते परत दारावर पण भेटते, तर मी दारावर जास्त घेते मग. कारण ते फिरणाऱ्यांचा तेवढाच फायदा होतो दुकानावाल्यापेक्षा. रोज असं गाडीवर फिरायला त्यांना थोडंसं कष्टही लागतात, आणि त्यांच्याकडे मी शक्यतोवर भाव नाही करत जे दारावर येतात ते. तर या बॉटल घेतल्या, मिल्टनच्या आहेत. अगोदरच्याही त्याच होत्या माझ्या, तर त्या 2-3 वर्ष चांगल्या होत्या, आणि त्याच वापरायचंही थोडंसं हे होऊन जातं. तर अगोदरच्याही आहे काही, आणि ह्या पण घेतल्या. कलर छान आहे, डिझाईन पण आवडली मला याची. आणि मार्केटमध्ये तोच भाव आहे आणि दारावरही तोच होता, पण म्हटलं तिकडून आणल्यापेक्षा इथेच घेऊ, आणि त्यांनाही थोडंसं मदत होती आपली. तर या बॉटल घेतली, आणि एक छोटीशी घेतली कारण आता घाम खूप येऊन राहिला. आता इथून पुढं उन्हाळ्याचं लग्न कार्यक्रम हे ते चालूच असतं, आणि ते कॅनचं पाणी पिलं की मला खूप लवकर सर्दी होते. अरे छोटीशी बॉटल, आणि गाडीमध्ये दुसऱ्या मोठ्या असतातच, आणि ही पर्समध्ये बसेल एवढी छोटीशीच आहे, पण कंपनीची आहे. चांगलं राहतं याच्यामध्ये पण. तर ही एक घेतली आहे.
मिल्टनच्या घेतल्या. तर याचे 140च घेतले त्यांनी आणि ही 30 रुपयाची आहे. छोटीच आहे पण 30 रुपयाची आहे, पण क्वालिटी खूप चांगली आहे याची. तर आता ह्या नाही म्हटलं शक्य होईल तितके दिवस तर माठातलंच पाणी पिणार आहे मी. पण जेव्हा असं वाटलं की आता जमतच नाही, पण यांना लवकर सुरू करतात ते, तर मी थोडंसं पाहिन. पण होतच सुरू ते, नाही म्हटलं तरी मे महिना सुरू झाला की आपोआप ते मन वळतं. ते मठातलं थंडगार पाणी प्या वाटतं. आणि तसे बरंच फ्रीजमधलं थंडगार पाणी प्या वाटतं. तर खिचडी करणार आहे. आता या पद्धतीने सेट झाली चांगली. महादेवाची पिंड माझी असते अंगणामध्ये एक, आणि त्याच्याजवळही दिवा असतो. तर इकडे असते का ते, आणि पावसाळ्यामध्ये इकडे ठेवली जाते. इकडचं राहायला आवरायचं. अजून मनी प्लांट लावला. हे जे वरचे झाड आहे हे झाड पाहू शकता तुम्ही, खूप सुकून गेलं. पण आता उशीरही झाला होता, म्हटलं सकाळी करूया हे. आणि हा जो मनी प्लांट आहे आत्ता लावला पावसाळ्यामध्ये, त्याचा व्हिडिओ पण केला होता मी. पण याच्या पानामध्ये, आणि ते लावलेलं आहे त्याच्या पानामध्ये, याचे पानं चांगले मोठे झाले. हा माठामध्ये आहे आणि तो जो आहे तो कुंडीमध्ये आहे, पण याचे पानं मोठे झाले. ते तो तिकडे अंधारामध्ये तो दिसणारही नाही. तर या असं झाडे ठेवली, असे पाणी द्यायचं बाकी आहे. झाडं असले की छान वाटतं इथे. आणि उन्हाळा आहे त्याच्यामुळे इकडे ऊन येतच नाही. आणि एकदा पाणी दिलं की 2-3 दिवस द्यायचं काम नाही. म्हणजे 2-3 दिवस गावाकडे गेलं तरी असं टेन्शन राहत नाही. सगळी तयारी झाली इथं. आता खिचडी करणार आहे. नाव घ्यायचं नाही, म्हणजे तुम्ही करून राहिले म्हणता, तुम्ही करता ना. खिचडी करणार आहेत ते, त्यांच्या हातची खिचडी. तुम्ही सांगा फक्त काय काय पाहिजे तुम्हाला. तेल हे तिखट कोणतं आहे? हे लाल आहे. हे तिखट आहे, हे लाल तिखट आहे. मग कोणतं चांगलं आहे? दोन्ही टाकणंच लागतात. पैसे नाही बोलाय. नाही बोलतच नाही मी, काहीच बोलत नाही. चमचा उडे. तुम्ही फक्त चमचे घ्या पाहिजे. काय टाकलं? जिरे, मोहरी, आज आयती खिचडी खायची पहिल्यांदा. दुसऱ्यांदा अगोदर एकदा केली होती. कांदा टाकला, शेंगदाणे पाहिजे लागतात. नाही असले चालतात, नसले चालतात. तिकडं कोणतं टाकायचं? तिखट दोन्ही टाकणं लागतात. ते तिखट आहे आणि ते रंगासाठी आहे. तो कांदा झाला का? हे किती दोन हे इतकं ते काढून देऊ का? नाही काढायचं नाही. हे कोणतं टाकायचं? हे तिखट आहे, हे जास्त टाकणं लागतं. बस का? टाका तेवढं. सगळं मी सांगते, मग मला तर म्हणता की तू काय सांगू नको. तिखट नाही समजत मला. हे कोणतं आहे? हे आणि ती कलरसाठी आहे. बस का? हा टाका. तिखटाचं नाही ना, तिखट झाली ती कोणी हा. खाणार नाही ना. एकदा म्हणायचं की काहीच सांगू नको. आता काहीच बोलत नाही. काय टाकून राहिले? शेंगदाणे, हिंदी हळदी. यायचं घे.
नमक मग ते नमस्कार हं, टाकायचं. थोडंसं खिचडीच्या थोडंसं वर पाहिजे. बरं. आता ही खिचडी आहे का नाही, हं. जास्त पाणी नाही पाहिजे. आता काय राहिलं आपलं सगळं सगळं झालं, कोथिंबीर राहिली. त्याचे काय वर टाकले चालते खिचडी झाल्यावर. कुकर लावता येतं का ते महत्वाचं आहे. लावा. लावलं जमलं. नवीन आहे का? 3 शिट्ट्या होतो आम्ही. आम्ही म्हणजे कोण? म्हणजे आम्ही जेव्हा करत होतो त्यावेळेस खिचडी झाली तयार. वाजता चांगला येऊन राहिला. खिचडी याच्यासोबत हे पापड तळले. मस्त वाशी येऊन राहिला. आई ती चांगलंच म्हणणं लागतं. दुसऱ्या वेळेस होती मग अजून तरी झाली नव्हती.